बघा, ही स्लाइड पाहिल्यावरच आपल्याला परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. हा भारतीय हवामान विभागाने 16 एप्रिल रोजी घेतलेला नकाशा आहे. भारताचा बहुतेक भाग गडद लाल आणि काळ्या रंगात दिसतोय, ज्याचा अर्थ आहे की तापमान 40 ते 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. हे काही उन्हाळ्यातील सामान्य तापमान नाही, ही एक धोक्याची घंटा आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा ठरतो. गरम आणि धोकादायक गरम यात नेमका फरक काय? ही उष्णता आपल्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन जीवनासाठी नेमकी कधी धोकादायक बनते? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत माहितीच्या आधारे एप्रिल महिन्यातील ह्या उष्णतेच्या इशाराचा नेमका अर्थ काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून. जमिनीवर नेमकं वास्तव काय आहे ते पाहूया. फक्त हा एक आकडा बघा, 44.4 अंश सेल्सिअस. हे तापमान उत्तर प्रदेशातल्या बांदा इथं नोंदवलं गेलंय. आणि हा फक्त एक आकडा नाहीये, तर देशभरात उष्णतेची तीव्रता किती आहे याचं हे एक प्रतीक आहे. आणि हो, ही काही एकाच ठिकाणची गोष्ट नाहीये. मध्य आणि उत्तर भारतातला एक खूप मोठा प्रदेश या तीव्र उष्णतेच्या तड्याघ्यात सापडला आहे. याचाच अर्थ लाखो लोक या असह्य तापमानाचा सामना करत आहेत. बरं, आता फक्त आकडे बघून उपयोग नाही. ह्या आकड्यांच्या आणि काही तांत्रिक शब्दांच्या मागे दडलेला अर्थ समजून घेऊया, कारण खरा धोका तिथेच लपलेला असतो. आता इथे या 2 नकाशांकडे जरा नीट लक्ष द्या. डावीकडचा नकाशा तर आपण पाहिलाच, तो आहे प्रत्यक्ष तापमान. पण उजवीकडचा नकाशा खूप महत्वाचा आहे. तो दाखवतोय सर्वसाधारण तापमानापासूनचं विचलन, म्हणजे नेहमीपेक्षा किती जास्त गरम आहे. आणि खरा धोका इथेच आहे. म्हणजे फक्त तापमान जास्त असणं धोकादायक नाही, तर ते नेहमीपेक्षा किती जास्त आहे हे जास्त धोकादायक आहे. विचार करा, काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा 5 अंशांनी जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा की आपलं शरीर आणि निसर्ग या अचानक आलेल्या धक्क्यासाठी अजिबात तयार नाहीयेत. बरं, हवामान विभाग आपल्याला धोक्याची सूचना देण्यासाठी काही विशिष्ट चिन्ह वापरतो. चला बघूया त्यांचा अर्थ काय आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढतं आणि काही काळ तसंच टिकून राहतं, त्याला म्हणतात हीट वेव्ह. पुढचं आहे वॉर्म नाईट किंवा उष्ण रात्र. ही एक खूपच धोकादायक स्थिती आहे, कारण दिवसाच्या उकाडानंतर रात्री शरीराला आराम मिळणं, थंड होणं खूप गरजेचं असतं. पण जेव्हा रात्रीही तापमान खाली येत नाही, तेव्हा शरीरावरचा ताण प्रचंड वाढतो. आणि तिसरं आहे हॉट अँड ह्युमिड, म्हणजेच उष्ण आणि दमट हवामान. म्हणजे उष्णतेसोबत हवेत खूप जास्त आर्द्रता असणं. अशा वेळी आपल्याला घाम तर येतो, पण तो वाळत नाही. त्यामुळे शरीर थंड होण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती मंदावते आणि आपल्याला होणारा त्रास अजूनच वाढतो. ही तर झाली सध्याची परिस्थिती. पण पुढे काय होणार? चला, हवामान विभागाचं पुढच्या आठवड्यासाठी काय अंदाज आहे ते पाहूया. हा बघा, हा आहे पुढच्या 7 दिवसांचा संपूर्ण अंदाज. इथे पिवळा रंग म्हणजे लक्ष ठेवा आणि नारंगी रंग म्हणजे तयार रहा असा इशारा आहे. यावरून आपल्याला कळेल की परिस्थिती कशी बदलणार आहे. तर हवामान अंदाजानुसार पुढचे 3 दिवस उष्णतेची तीव्रता आणखीनच वाढणार आहे. आता या नकाशांवर जरा बारकाईने बघा. 17, 18 आणि 19 एप्रिलचे हे नकाशे आहेत. यात नारंगी आणि लाल रंग मध्य आणि पूर्व भारतावर पसरलेला दिसतोय. याचा स्पष्ट अर्थ आहे की ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा देण्यात आलाय. पण आठवड्याच्या दुसऱ्या भागात म्हणजे शेवटच्या काही दिवसात हवामानाच्या पॅटर्नमध्ये थोडा बदल अपेक्षित आहे. आणि हा बदल या नकाशांमध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. 20 ते 23 एप्रिलच्या नकाशांकडे पाहिलं तर लक्षात येतं की मध्य भारतातला नारंगी रंग कमी झालाय. पण पूर्व किनारपट्टीवर, विशेषतः पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तो तसाच आहे. याचा अर्थ धोका टळलेला नाही. फक्त उष्णतेच्या लाटेचं स्वरूप बदलून ते उष्ण आणि दमट हवामानात बदलत आहे. बरं, आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या परिस्थितीत आपण स्वतःला आणि आपल्या पिकांना सुरक्षित कसे ठेवायचे? चला पाहूया. हे काही अगदी सोपे पण खूप महत्त्वाचे सल्ले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, शक्यतो उन्हात बाहेर जाणं टाळा. हलके, सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरा. आणि बाहेर पडायचंच असेल तर डोकं टोपीने, छत्रीने किंवा कापडाने झाकायला विसरू नका. उष्णतेचा फटका फक्त माणसांनाच नाही,
तर शेतीलाही बसतो. इथे बघा, वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांसाठी खास सल्ला दिला आहे. जसं की महाराष्ट्रात उन्हाळी पिकांना आणि फळबागांना हलकं पण वारंवार पाणी द्यायला सांगितलं आहे. तसंच इतर राज्यांमध्येही पिकांनुसार सिंचनाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि शेवटी एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. ही काही फक्त एक उष्णतेची लाट नाहीये. ही कदाचित भविष्याची एक झलक असू शकते. जर अशा घटना वारंवार घडणार असतील, तर मग आपण आपली शहरे, आपली शेती आणि आपलं दैनंदिन जीवन या बदलत्या हवामानासाठी कसं तयार करणार, याचा विचार आजच करायला हवा.